नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचं या आमच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा असलेल्या एका मतदारसंघामध्ये आपण जाणार आहोत. राजकीय दृष्ट्या अत्यंत मातब्बर अशा नेत्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय घडामोडी घडत असतात. चला तर मग आपण पाहू कुठल्या मतदारसंघामध्ये आज आपण जातोय. अहमदनगर म्हटलं की नजरेसमोर येतो तो मोघलांचा काळ आणि निजामशाहीतील राज्यकारभाराचं प्रमुख केंद्र. 15व्या शतकात बहामनी राज्याची शक्ल होऊन मलिक अहमद शहा बहिरी नगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठी विसावला. त्याच्याच नावावरून अहमदनगर हे नाव पडलं अशी आख्यायिका आहे. रामायण काळात अगस्ती ऋषी आणि रामाची भेट झाली ती याच परिसरात. चले जाव आंदोलनादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंनी नगरमध्ये असलेल्या भुईकोट किल्ल्यातल्या तुरुंगात डिस्कव्हरी ऑफ इंडिया तर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिलं. या जिल्ह्यातलं प्रमुख पीक ज्वारी. ते दोन्ही हंगामात घेतलं जातं. ऊस हे देखील महत्त्वाचं पीक असून जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगरमध्येच आहेत. अहमदनगर ही एकेकाळची निजामशाहीची राजधानी. निजामशाही स्थापन होण्याआधी इथे बहामनी राजवट होती आणि 15व्या शतकाच्या अखेरीस या बहामनी राजवटीची 5 शक्ल झाली आणि त्यातला एक जो मुख्य भाग होता महाराष्ट्रातला तो म्हणजे नगरचा निजामशाहीचा. आजचा जो महाराष्ट्र आपण बघतो त्याचा 2/3 भाग हा नगरच्या अखत्यारीमध्ये होता. राजकीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर नगर हे पूर्वीपासून एक जागरूक आणि महत्त्वाचं केंद्र बनलेलं होतं. राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना आणि सहकारी पतसंस्था याच जिल्ह्यात स्थापन झाली. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची मुहूर्तमेढ रोवली. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ख्याती आहे. परराज्याची सीमा नसलेला हा पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे. दुसरे गांधी अशी ओळख असलेले अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी हे गाव देखील याच मतदारसंघात मोडतं. राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या 2 गावांनी राज्यात ग्राम व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला. लष्करी सामर्थ्याचं आधुनिक आणि महत्त्वपूर्ण मोठं तळ नगरमध्ये आहे. तोफखाना दलाचं मोठं युनिट इथं असून सध्या भुईकोट किल्लाही त्यांच्या ताब्यात आहे. 4चाकी वाहन असो की दुचाकी, कुठल्याही वाहनाचं उत्पादन करायचं असेल तर अहमदनगरच्या व्हेइकल रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट केंद्रातून परवानगी मिळवावी लागते. सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात 1996 साली काँग्रेसचे मारुती शेळके खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी बाजी मारली. 1999 साली भाजपचे दिलीप कुमार मनसुखलाल गांधी यांना खासदारकीची गादी मिळाली. 2004 मध्ये राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख विजयी झाले. तर 2009 लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपच्या दिलीप गांधी यांनी बाजी मारली. 2014 लोकसभा निवडणुकीसाठी इथल्या मतदारांच्या संख्येत जवळपास 1.5 लाखांनी वाढ झाली आहे. याआधी 2009च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 15,17,951 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 7,89,897 होती तर महिला मतदारांची संख्या 7,28,054 एवढी होती. पूर्वाश्रमीचा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघातील अनेक कम्युनिस्ट कालांतरानं काँग्रेसवासी झाले. मात्र भारतीय जनता पक्षानं इथं आपलं आव्हान कायम राखलंय. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली तर काँग्रेस आघाडीला यश मिळतं आणि तिरंगी लढत झाली तर भाजपचा उमेदवार निवडून येतो असा गेल्या 3 निवडणुकांमधला अनुभव आहे. निखिल चौकरसह योगेश खरे, झी मीडिया, अहमदनगर. अहमदनगर लोकसभेमधले भाजपचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार दिलीप कुमार गांधी यांची ओळख आपण आता करून घेऊ. नाव खासदार दिलीप मनसुखलाल गांधी.
जन्म 9 जानेवारी 1951, वय 62 वर्ष, शिक्षण SSC. भाजपच्या तालमीत घडलेले अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी गेल्या 3 दशकांपासून पक्षात विविध पदांवर कार्यरत आहेत. भाजपचा चेहरा असलेले दिलीप गांधी 2 वेळा या लोकसभेवर निवडून आले आहेत. महानगरपालिकेत नगरसेवक, नंतर याच पालिकेत भाजपचे नेते आणि नंतर 1985 मध्ये ते नगरपालिकेत उपनगराध्यक्ष झाले. 1999 साली खासदार म्हणून निवडून येताच जहाज बांधणी मंत्रालयाचं केंद्रीय मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नगर जिल्ह्याला बाळासाहेब विखेंनंतर केंद्रीय मंत्रिपद मिळालं, ते दिलीप गांधींच्या रूपानं. केंद्रात 2009 सालापासून पेट्रोल आणि नैसर्गिक वायू, नागरी वाहतूक आणि घरं यासारख्या समित्यांच्या सदस्यपदी ते विराजमान आहेत. अहमदनगर अर्बन बँकेचं संचालकपदही सध्या ते सांभाळत आहेत. 1 वाजेपर्यंत रिझल्ट यायला सुरुवात झाली होती. माझे प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून आले असं सर्व दूर झालं. ते गुलालही खेळले. मला म्हणाले की तुम्हाला बोलवलं, तुम्ही या तिथे मतमोजणीच्या तिथे. तर मी बाहेर पडलो तर आमची 2-4 नगरसेवक होती. तर ती मला म्हणाली की साहेब इथं ते गुलाल खेळलेत. अरे मी मला असं होऊच शकत नाही रे, मीच निवडून येणार. गांधींचा जन्म पुण्यातील असला तरी सध्या ते नगर शहरात वास्तव्यास आहेत. आपल्या घरातील कार्यालयातूनच ते आपला दैनंदिन कारभार चालवतात. पत्नी सरोज, 2 पुत्र आणि 1 कन्या असा दिलीप गांधींचा परिवार आहे. गांधी घराण्यांप्रमाणे त्यांचा मुलगाही आता राजकारणात त्यांचं कामकाज पाहतो. 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिलीप मनसुखलाल गांधी यांना 3,12,047 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना 2,65,316 मतं पडली. तर अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या राजीव राजळे यांना 1,52,795 मतदारांनी आपला पाठिंबा दर्शवला. खासदार गांधी यांची एकूण मालमत्ता ही 1,30,53,391 रुपयांची असून यापैकी 23,43,140 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 1,07,10,521 रुपयांची जंगम मालमत्ता गांधींच्या नावे आहे. पुस्तक वाचन, मराठी नाटकं पाहणं याची त्यांना आवड आहे. स्विमिंग, टेबल टेनिस आणि क्रिकेटचे ते चाहते आहेत. दिलीप गांधींची हॅट्रिक रोखण्यासाठी राष्ट्रवादीने यंदा फिल्डिंग लावली आहे. तर भाजपातूनही गांधींचा पत्ता कापण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. भाजपच्या या गांधींना पुन्हा संधी मिळते की अँटी इन्कम्बन्सी रोखण्यासाठी भाजप त्यांची विकेट काढते, याबाबतची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. निखिल चौकरसह योगेश खरे, झी मीडिया, अहमदनगर. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातल्या समस्या कोणकोणत्या आहेत त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया. सिंधू संस्कृतीतील पहिली मानवी वसाहत आणि मोगलशाहीत राजधानीचा दर्जा असलेलं हे अहमदनगर शहर. मोठमोठे उद्योग आणि रोजगाराचं स्वप्न इथल्या मतदारांना निवडणुकीआधी दाखवलं गेलं. पण गेल्या 5 वर्षात नगरचा हवा तसा विकास झालेला नाही. दिलीप गांधी नगरचे खासदार असले तरी त्यांनी या शहराकडे दुर्लक्ष केल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. कारण त्यांचा मतदार ग्रामीण भागात आहे. या शहरातील ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली रेल्वे अद्यापही जैसे थे स्थितीतच आहे. अगदी इमारतीही तशाच. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे रेल्वे सुरू झाल्या, मात्र त्याही केवळ शिर्डीपुरत्याच. या मतदारसंघातील ST बस स्थानकाजवळचा परिसर गजबजलेला असतो, मात्र इथं स्वच्छता आणि सुसज्जतेचा नेहमीच अभाव आढळून येतो. सोयीसुविधांची बोंब आहेच. अगदी इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या ब्रिजची अवस्थाही अगदी वाईट आहे. सीना नदीचा नाला झाला असून पात्रातच अतिक्रमण करून वीट भट्टी उभारण्यात आली आहे. शहरातच ही अवस्था असेल तर मतदारसंघात काय, असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. दुसरी गोष्ट जे दळणवळणाचे जे म्हणजे साधनं आहेत ते निश्चितपणे रस्त्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. आणखी खेडेगावापर्यंत जायचं म्हणलं तर बैलगाड्याने जावं लागतं. तर ह्या समस्या सुटल्या पाहिजेत. दुसरी पाण्याचा प्रश्न आहे. पाण्यासुद्धा आणि आरोग्याचा एक प्रश्न आहे. दिलीप गांधींनी फारसं काही मांडलीत प्रश्न असं वाटत नाही. प्रयत्न केला आहे त्यांच्या परीने, पण ज्या प्रमाणात ठोस रेल्वेचा प्रश्न असेल, बाकीचे प्रश्न होते, त्यांनी विमानाचा प्रश्न लावला, रेल्वेचा लावला, पण त्याला यश आलेलं नाही. आज मतदारसंघातील सर्व शेतकरी वीज मंडळाच्या त्रासानं वैतागलेले आहेत. खासदार तक्रारींची दखल घेतात, मात्र समस्या सुटत नसल्यामुळे शेतकरी हैराण झालेत. अहमदनगरपासून पुणे जवळ असलं तरी पुणे नाशिकच्या तुलनेत इथं वेगवान विकास आणि नागरीकरण झालेलं दिसत नाही.
उद्योगांना सबसिडीचा फायदा मिळत नसल्यानं अनेक उद्योजकही नाराज आहेत. कोणत्याही लोकप्रतिनिधीचं काम एवढंच आहे की सरकार आणि सर्वसामान्य मतदारामध्ये एक दुवा निर्माण करणं. मला वाटतं ते काम योग्य असं बजावता आलं नाही. अनेक प्रश्न, विशेषतः हा मतदारसंघ ग्रामीण आहे, त्यातली त्यात दुष्काळी आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या संबंधातले प्रश्न, विशेषतः शेतीच्या पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे, त्याचबरोबर नागरीकरणाचे प्रश्न आहेत. मोठी शहरं आहेत, काही छोटी शहरं आहेत, त्या ठिकाणच्या मूलभूत सुविधा, मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल. एकीकडे मतदार समस्यांचा पाढा वाचतायत, तर खासदार दिलीप गांधी मात्र आपण मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा करतायत. दुर्दैवानं माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 3 वर्ष दुष्काळ होता. 11, 12, 12, 13पर्यंत दुष्काळ होता आणि त्या दुष्काळामध्ये मी केंद्राकडनं मोठ्या प्रमाणात पैसा आणण्यात यशस्वी झालो आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात माझा खासदार निधी हा मी बंधाऱ्यासाठी, सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा, बस थांबे याच्यासाठी वापरला. केंद्राकडनं पंतप्रधान सहाय्य निधीमधनं आम्ही आमच्या जवळजवळ 850 केसेसला आम्ही पैसे मिळवून दिले. लोकसभेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र शहर हे विकासापासून वंचित राहिलं आहे. शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न असो किंवा दुहेरी लोहमार्गाचा प्रश्न असो, हे प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहेत. ग्रामीण भागात विकास झाला, मात्र शहरातील विकासाकडे दिलीप गांधी यांनी दुर्लक्षच केलं आहे. मोगल काळात अहमदनगरचा दुबईच्या कैरो राजधानीसारखा मरातब होता. पण सद्यस्थितीत मोगल काळासारख्या सुखसोयी नाही, तरी किमान मूलभूत सुविधा जरी मिळाल्या असत्या तरी दिलीप गांधींना मतदान केल्याचं चीज झालं असतं, अशी भावना मतदारसंघात सर्वत्र पाहायला मिळतेय. निखिल चौकरसह योगेश खरे, झी मीडिया, अहमदनगर. ऑडिट मतदारसंघाचं मध्ये पुन्हा एकदा स्वागत. खासदार दिलीप गांधी कुठं पास झालेत, कुठं नापास झालेत? खासदार गांधींचा रिपोर्ट कार्ड आपण पाहू. दौंड मनमाड रेल्वेचं विद्युतीकरण केलं, नगर रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण, BRGF योजनेसाठी 42 कोटी आणलेत, मुंबईसाठी साई एक्सप्रेस सुरू केली आहे, रुग्णालयांना अँब्युलन्सचं वाटप आपल्या निधीतून त्यांनी केलंय. इथं पास झालेत खासदार गांधी. मात्र शहरी भागात संपर्क नाहीये, शहरात स्वच्छता, सुसज्जतेचा अभाव आहे, दुष्काळाचं निवारण करण्यात अपयशी ठरले, आर्थिक आणि औद्योगिक विकास नाहीये मतदारसंघात, पायाभूत सुविधांचा मतदारसंघामध्ये अभाव आहे, इथं ठरलेत नापास. अहमदनगर मतदारसंघावरती सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व होतं, मात्र त्यानंतर हा गड NCPच्या ताब्यात गेला. मात्र अंतर्गत वादांमुळे या मतदारसंघाच्या खासदारकीची माळ भाजपच्या गळ्यात पडली. त्यामुळे येत्या निवडणुकीतही भाजपला दुहीचा फायदा मिळणार की आघाडी एकत्र येऊन सत्ता काबीज करणार, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. पुनर्रचनेआधी अहमदनगर मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. जागा वाटपात हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून राष्ट्रवादीनं विखे पाटील यांच्या गढाला सुरुंग लावला. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे सध्या या गडावर भाजप सेना युतीचं वर्चस्व आहे. अगदी सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर आता पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे. साधारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती यांचं या मतदारसंघामध्ये साधारण 2.5 ते 3 लाखाचं पॉकेट तयार झाले. तेवढा बेस त्यांचा पक्का आहे, म्हणजे अगदी हा बेस काही छोटा नाही. परंतु ही मतं कधी कामाला येतात, तिरंगी जर निवडणूक असेल तरच त्यातनं होऊ शकतं. अन्यथा दुरंगी निवडणूक झाली तर निवडणूक जिंकायला किमान 4.25 लाखाच्या घरात मतं लागतात आणि ते पॉकेट भारतीय जनता पक्षाकडे नाही आहे तेवढं. म्हणजे भाजप शिवसेना युतीकडे. परंतु असं, आणि यावेळेस राष्ट्रवादीकडनं जे चाललेलं आहे, राष्ट्रवादीचे प्रयत्न हेच आहेत की दुरंगी लढत व्हावी. ती विधानसभा मतदारसंघातील संख्याबळ पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं जाणवतं. माळी, मुस्लिम, मराठा आणि इतर जातींचा समावेश असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात माळी समाजाचा अधिक प्रभाव आहे. या लोकसभा मतदारसंघातील शेवगाव विधानसभेवर राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुलेंचं वर्चस्व आहे, तर शिवाजी कर्डिलेंकडे राहुली विधानसभेचं आमदारपद आहे.
शिवसेनेचे विजयराव आवटी पारनेरमधून आमदार म्हणून निवडून आलेत, तर अहमदनगर शहरावरही अनिल राठोड यांच्या रूपानं शिवसेनेची सत्ता आहे. श्रीगोंदा विधानसभा राष्ट्रवादीच्या बबनराव पाचपुतेंच्या ताब्यात आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राध्यापक राम शिंदे आमदार म्हणून काम करतायत. निजामशाहीची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या अहमदनगरमध्ये आज लोकशाही आहे, मात्र सत्तेसाठीची रस्सीखेच आजही सुरू होत असताना दिसते. सत्ताधीशांमधल्या स्पर्धेमुळे फायदा हा भाजपला मिळताना दिसतोय. मात्र येणाऱ्या लोकसभेत ही चुरस जर थांबली तरच गणितं बदलू शकतील. कोणत्याही एका पक्षाची पूर्ण सत्ता नसल्यामुळं ना घर का ना घाट का अशी नगर लोकसभा मतदारसंघाची अवस्था झाली आहे. सुसंस्कृत आणि सुनियोजित असलेल्या या शहराच्या नाड्या मतदारांनी विविध राजकीय पक्षांकडे दिल्यात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळ्या पक्षांच्या हाती सत्ता आहे. राजकीय नेतृत्व आहे, पण त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीच नसल्यामुळं या नगराला ओंगळवाणं रूप आलंय. निदान पुढच्या निवडणुकीनंतर तरी विकास साधणारा खासदार मिळेल अशी अपेक्षा नगरकर करतायत. निखिल चौकरसह योगेश खरे, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.